नमस्कार, तुम्ही पाहत आहात चंद्रपूर आवाज माझा. चौगान येथील जिल्हा परिषद शाळांनी आणि आबादी टोली येथील अंगणवाडीतील 130 चिमुकल्या विद्यार्थ्यांना मंजुषाताई भागडकर यांच्याकडून शालेय बॅग्सचे वाटप करण्यात आले. यासोबतच परिसरातील 5 अंगणवाड्यांमध्ये 100 पाण्याच्या बॉटल्सचे वाटप करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. याप्रसंगी मंजुषाताई भागडकर, विजयजी भागडकर, ग्रामपंचायत प्रशासक उमेशजी ढोटे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राऊत, प्राध्यापक अंकुशजी मातेरे, शाळेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुम्ही आज जे जिल्हा परिषद शाळा चौगान आणि आबादी टोलीवरती बॅगेचं वाटप केलं, त्याचा पाठीमागचा उद्देश काय होता? या पाठीमागचा उद्देश असा होता की प्रत्येकच आई वडील आपल्या मुलाला सगळ्या सुविधा पुरवू शकत नाही, परंतु आमचा असा उद्देश होता की ते पुरवू शकले नाही तरी पण आपण एक समाजाचे एक देणं लागतो काहीतरी, या उद्देशाने आपण त्यांना काहीतरी मदत करावी. म्हणून जास्त नाही परंतु थोडा तरी का होईना आपला आनंद त्यांचा आनंद आपल्यासोबत जे शेअर करण्याचा हा एक प्रयत्न होता. त्यांना बॅग देऊन आम्ही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला, कारण की बऱ्याचशा मुलांकडे शाळेत जायला बॅग्स नसतात. काही मुलांकडे असतात, काहींकडे नसतात. मग दुसऱ्या मुलांच्या बॅग्स बघून ज्यांच्याकडे नाही आहेत त्यांना वाईट वाटतं. म्हणून सगळ्यांना बॅग देण्याचा उद्देश हाच होता की सगळ्यांकडे एकसारख्या बॅग असल्या तर सगळ्यांचा आनंद वेगळा असेल. मुलांना बॅग दिल्यानंतर त्यांच्यामध्ये जे उत्साह निर्माण झालेला आहे ते बघून तुम्हाला कसं वाटलं? बॅग दिल्यानंतर त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून इतकं छान वाटलं की त्यांच्या चेहऱ्यावर इतकं उत्साह होतं की त्यांचा उत्साह बघून आपल्याला सुद्धा उत्साह येतो. आणि खरंच तो आला. आज मी अनुभवलं की मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद खूप छान होता आणि त्यांना इतका आनंद झालेला होता की ते वस्तू मिळाल्यावर त्या वस्तूला इतके निरखून बघत होते आणि इतके आनंदात होते की मी तुम्हाला शब्द सुद्धा सांगू शकत नाही. चंद्रपूर माझा आवाज या चॅनलच्या माध्यमातून जे सामाजिक कार्यकर्ते आहेत की दानशूर लोक आहेत त्यांना काय संदेश देऊ शकता? मी त्यांना एवढं संदेश देऊ शकेल की तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे सामाजिक कार्य, फुल नाही तर फुलाची पाकळी तरी का होईना परंतु करण्याचा प्रयत्न करा आणि समाजाला थोडीफार का होईना मदत करण्याचा प्रयत्न करा. आपल्या प्रयत्नामधून समाज पुढे जाईल असं मला वाटते आणि आपणही असाच प्रयत्न करावा अशी अपेक्षा आहे. असं आहे साहेब, मी म्हणजे व्यवसाय क्षेत्रामध्ये 2008 पासून आहे. व्यावसायिक क्षेत्रामध्ये असून मी आता मागील 10 वर्षापासून मी थोडा एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहो आणि माझ्या सामाजिक क्षेत्रातील काम करण्याचं ही बघून ती पण थोडं प्रेरित झाली. तिला पण असं वाटते मी पण तुमच्यासोबत एक सामाजिक कार्यामध्ये पाऊल टाकावं, उचलावं, तुमच्यासोबत मी पण सामाजिक कार्यामध्ये हातभार लावावं या उद्देशानं तिला पण असं वाटते का काही काय न व्हा आपण पण या सामाजिक क्षेत्रामध्ये आलं पाहिजे. आज आमचं म्हणजे लग्न झालं तेव्हापासून ती आपली गृहिणीच आहे. ती सर्व आपल्या घराला सांभाळते, सर्व काही मुलाबाळांचं किंवा आपल्या सर्व इष्टनातलगांचं करते. पण त्यातूनच तिला आता एक सध्या वेळ पण आहे, म्हणून तिचं एक असं म्हणणं आहे की चला बाबा आता आपल्याला वेळ पण आहे आणि आपलं आता मुलं पण थोडं मोठं झालं आहे, ते पण चांगलं आता चांगल्या याला आलेलं आहे, तर आपल्याला टाइम भेटते बाबा, या टाइमाचा आपण कुठंतरी वापर चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. तर चांगल्या पद्धतीनं करण्याचा म्हणजे एक आपल्याला सध्या समाजामध्ये जे काही अडचणी आहेत किंवा लोकांच्या काही गरजा आहेत किंवा काही आहेत त्या एक पूर्ण करण्याचा तिला एक मानस आहे, म्हणून ते याच्यामध्ये ते आता आपल्या ग्रामीण भागातील, आपल्या तालुक्यातील आणि गावाशेजारील ताज्या बातम्यांसाठी चंद्रपूर आवाज माझा पाहत रहा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.